सोलापूरमध्ये शिकाऊ डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। मारहाण करणाऱ्या महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभिना दस्तगीर पठाण असं या आरोपी महिलेचं नाव आहे। आरोपी महिलेच्या मुलीवरती काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। हे कळताच मुलीच्या आईनं शिकाऊ डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण केलेली होती। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। सोलापुरातनं प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, एकीकडे डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे आणि त्यातूनच हे नवं प्रकरण सोलापूरमधनं पुढे येतंय। नक्कीच गुरु, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरचा शासकीय रुग्णालय आहे। या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांच्या मुलीचा उपचार जो आहे ते सुरू होता, मात्र उपचारादरम्यान त्यांची मुलगी जी आहे ती मृत्यू झाल्यानंतर त्या आईने जे आहे तिथल्या शिकाऊ डॉक्टरला चापट मारत शिवीगाळ केल्याचा प्रकार जो आहे तो सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये समोर आलेला आहे। सोलापुरातील अमिना दस्तगीर पठाण असं या आरोपीचं नाव आहे। खरं तर आपण पाहायला गेलं तर एकीकडे कोलकात्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचा मोर्चा संप हे जे सुरू आहे आणि अशा दरम्यानच डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला म्हणून असा आरोप जो आहे त्या आरोपीने केला होता आणि डॉक्टरला मोठ्या प्रमाणात जे चापट जे आहे ती लगावली आणि त्यानंतर शिवीगाळ देखील या आरोपीने केल्याचं चित्र दिसते। त्यानंतर सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी जे आहेत त्या महिलेच्या विरोधात अनेक कलम लावत जे आहेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी एमडी तय्यब यांनी हा जो गुन्हा जो आहे तो नोंदवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांना मारल्यानंतर सोलापुरातील अनेक डॉक्टरांकडून संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत ते येण्यास बरोबर, सुरुवात झालेली आहे। संताप समोर येतोय। धन्यवाद अनिकेत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।